पंकजा मुंडेंनी भगवान गडावर जाऊन भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय। त्यावेळी गडावरच भाषण करा अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। राजकीय कुरघोडीमुळे समाधी मंदिर आम भाविकांसाठी बंद करण्यात आलंय। इतिहासात पहिल्यांदाच समाधी मंदिर जे आहे ते सामान्यांसाठी बंद करण्यात आलंय। पंकजा मुंडे समर्थकांच्या जोरदार घोषणाबाजी सुरू आहेत। आपले विशेष प्रतिनिधी मयांक भागवत आपल्या सोबत आहेत। थेट आपण जाणून घेऊयात। मयांक, काय अधिक माहिती आहे? पंकजा मुंडे गडावर दाखल झालेले आहेत। भाविकांसाठी पहिल्यांदाच मंदिर जे आहे ते दर्शनासाठी बंद ठेवलंय। काय सध्याची परिस्थिती आहे? ज्योती, सगळ्यात महत्त्वाची परिस्थिती म्हणजे आत्ता भगवान गडाची जी परिस्थिती आहे ती हाताबाहेर गेलेली आहे पोलिसांच्या। म्हणजे आपण आत्ता इथे बोलत असताना मी आत्ताच असाइनमेंट डेस्कला सांगितलं की आपल्या रिपोर्टरशी त्या ठिकाणी जे आहे ते चर्चा करून द्या, कारण आता परिस्थिती पोलिसांच्या हातामध्ये राहिलेली नाहीये। जवळपास लाखो लोक त्या ठिकाणी उपस्थित आहेत। जी दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय, लाखो कार्यकर्ते पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी आहेत आणि हे कार्यकर्ते पंकजा मुंडेंवरती दबाव टाकतायत की त्यांनी गडावरच भाषण करावं। पंकजा मुंडे जवळपास तास सव्वा तासापूर्वी भगवान गडाच्या पायथ्याशी दाखल झाल्या आणि त्याच्यानंतर त्यांना भगवान गडाच्या वरती पोहोचणं जवळपास त्यांना 1.5 ते 2 तास लागलेले आहेत। उद्धव मोरे आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आहेत। उद्धव, त्या ठिकाणी स्वतः तू उभा आहेस, काय परिस्थिती पाहतोयस? परिस्थिती आता पोलिसांच्या हातामध्ये राहिलेली नाहीये, कारण लाखो कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झालेत। मयांक, कारण की इतकी अपेक्षा या गडावर लोक येते नाही इतकी नव्हती आणि हे सगळे जे आहेत ते पंकजा मुंडे यांच्या समर्थनात उभे राहिले। तर नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये जो काही मध्ये शब्दार्थ वाद झाला होता, हा वाद इथल्या भाविक आणि पंकजा मुंडेच्या समर्थकांना रुचलेला दिसत नाहीये। कारण की आता कार्यकर्त्यांनी आग्रह धरलाय की पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरच भाषण करावं। या ठिकाणी गोपीनाथ मुंडे भाषण करायचे, प्रत्येक दसरा मेळावा ज्या ठिकाणी घ्यायचे त्याच ठिकाणी जो आहे तो पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा घेतला पाहिजे अशा आग्रहाची मागणी जी आहे ते कार्यकर्त्यांनी केली आहे। पंकजा मुंडेंना पूर्ण कार्यकर्त्यांनी जे आहे ते बरोबर कार्यकर्त्यांनी घेतलेलं आहे। तू आमच्यासोबत असाच राहा। उद्धव आपल्यासोबत आपला अहमदनगरचे प्रतिनिधी देखील आहेत, तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय। अजून अहमदनगरचे प्रतिनिधींना फोन लागलेला नाहीये, मात्र आपण पुन्हा एकदा उद्धव मोरेकडे जाणार आहोत। उद्धव, ज्या प्रकारे तू आताच सांगितलंस, लाखोंचा जनसागर भगवान गडावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। पंकजा मुंडेंनी नामदेव शास्त्री जे महंत आहेत त्यांची भेट घेणं टाळलेलं आहे। काय नक्की या वादाची पार्श्वभूमी आणि काय नक्की तिकडे तू पाहतोयस? उद्धव, तुला प्रश्न आहे। नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांची भेट झाली नाही। पंकजा मुंडे समाधी मंदिराजवळ गेल्या, समाधी मंदिराच्या आतमध्ये जाऊन त्यांनी दर्शनही घेतलं, मात्र नामदेव शास्त्री जे महंत आहेत भगवान गडाचे त्यांची भेट घेतली नाही। या वादामध्ये नेमकं आता काय सुरू आहे भगवान गडावरती? बहुधा उद्धव मोरे यांचा फोन कट झालेला आहे, मात्र सुशील थोरात आपल्यासोबत फोन लाईनवरून उपस्थित आहे। सुशील, ज्या प्रकारे आपण आता चर्चा करतोय, लाखोंचा जनसागर आपण पाहतोय भगवान गडावरती या ठिकाणी जमा झालेला आहे। कार्यकर्ते आक्रमक आहेत। पंकजा मुंडेंनी नामदेव शास्त्रींची भेट घेणं टाळलेलं आहे। कुठपर्यंत हा वाद जाताना दिसतोय? काय चित्र पाहताय तुम्ही भगवान गडावरती? मयांक, बरोबर आहे। आता जर आपण पाहिलं तर इथे परिस्थिती थोडी तणावाची झाली होती, कारण जेव्हा इथं पंकजा मुंडे या गोपनीय या गडावर भगवान गडावर आले होते आणि त्यानंतर त्या गाडीतनं उतरून पायी चालले होते, मात्र कार्यकर्त्यांनी आग्रह धरला की ही जी गाडी आहे ती आतमध्ये भगवान गडामध्ये जायला पाहिजे। यामुळे जवळजवळ 15 ते 20 मिनिटं पोलीस आणि या इतर जे कार्यकर्ते होते यांच्यामध्ये चांगलीच बाचाबाची झाली। त्यानंतर आग्रह खातर सर्व भक्तांच्या आग्रह खातर ज्या पंकजाताई आहेत या गाडीमध्ये आतमध्ये गेल्या, त्यांनी समाधीचं दर्शन घेतलेलं आहे। मात्र मीडियाशी बोलणं टाळलंय। त्यांच्याबरोबर जर आपण पाहिलं तर सदाभाऊ खोत आहेत, राजू शेट्टी आहेत, त्यानंतर पालकमंत्री राम शिंदे आहेत, मोनिका राजळ आहेत, असे 3 ते 4 आमदारांसह 2 ते 3 मंत्री आता यांच्याबरोबर आहेत। मात्र इतर पाहिलं तर सर्वांचं म्हणणं असं होतं की इथं आता पंकजाताईंनी इथं गडाच्या समोरच भाषण करावं, मात्र पंकजाताईंनी गडावरतीच भाषण करण्याचा आग्रह आहे। तुम्ही आमच्यासोबत राहाच। आपल्यासोबत संजीव उन्हाळे आहेत, वरिष्ठ पत्रकार। संजीवजी, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, पंकजा मुंडेंनी आज शक्ती प्रदर्शन एका अर्थे केलेलं आहे भगवान गडावरती। लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी भगवान गडावरती आहे। शक्ती प्रदर्शन करण्याची पंकजा मुंडे यांना ही गरज का पडली? याच्या मागचं राजकारण काय आहे?
नाही, एक तर असं की एका बाजूला मराठा समाज संघटित होत असताना दुसऱ्या बाजूला भगवानगडाचे जे महंत आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये जो वाद झाला हा अत्यंत दुर्दैवी आहे. आणि भगवानगड हे खऱ्या अर्थानं इतर मागासवर्गीय विशेषतः वंजारी समाजांचं श्रद्धास्थान आहे आणि अनेकांना त्यांनी प्रेरणा दिलेली आहे. भगवान बाबांनी केलेलं काम हे खरंच फार मोठं आणि सामाजिक स्वरूपाचं असं काम आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी झालेला वाद आहे. हा वाद या दोघांच्या म्हणजे व्यक्तिगत अशा अहंकारातून विशेषतः महंतांच्या आणि मुंडे यांच्या देखील अहंकारातून झालेला हा वाद आहे. आणि या याच्यामध्ये आज ते व्हायरल कशामुळे झालं, चॅनल कशामुळे, ऑडिओ कशामुळे झालं, ह्या सगळ्या वादात पडण्यापेक्षा देखील आज या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी आपल्या पाठीमागे सगळा समाज आहे आणि या समाजाचं प्रतिनिधित्व आपणच करतो हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला असं वाटतं त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात त्या यशस्वी झालेल्या आहेत. कारण आज या ठिकाणी जो लोकांचा रेटा आहे, समाज मोठ्या प्रमाणावर जो आलेला आहे, हा खऱ्या अर्थानं दाखवून देतो की यांनी पंकजा मुंडे यांच्या मागे आपण उभे आहोत हे दाखवून दिले. आणि त्याच्या मागे भावनिक कारण सुद्धा आहे. कारण गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडावरून 1995 पासून सातत्याने मार्गदर्शन केलेले, अनेक मोठ्या मोठ्या लोकांना या गडावर आणलेले. या गडाची परंपरा खूप मोठी आहे. म्हणजे यशवंतराव चव्हाणांपासून हे सगळे लोक या गडावर येऊन गेलेले आहेत. आणि या ठिकाणी गडावर त्यांना यावर्षीच रोखण्याचा जो निर्णय घेण्यात आला त्याचं खरं कारण म्हणजे एक गोपीनाथ गड हा दुसरा समांतर असा गड निर्माण केला गेलेला आहे अशी कदाचित महंतांची भूमिका निर्माण झाली. आणि त्यांनीच असं सांगितलं की राजकीय कारणासाठी गोपीनाथ गड आणि धार्मिक कारणासाठी भगवानगड असं त्यांनी व्यवस्थित असं केलं. आणि मला असं वाटतं की या सगळ्या वादा करण्यापेक्षा आता या ठिकाणी जो मेळावा झाला, या मेळाव्यातून कुठला संदेश दिला जातो. आज हा जो समाज आहे, म्हणजे या ठिकाणी जे येणारा जो समाज आहे आलेला, हा कष्टकरी समाज आहे, ऊसतोड कामगार आहे. आणि या ऊसतोड कामगारांना खऱ्या अर्थानं एक आशेचा किरण हे गोपीनाथ मुंडे त्या काळात दिसत होते. आणि आता त्याच दृष्टिकोनातून ते पंकजा मुंडे यांच्याकडे पाहतात. मला असं वाटतं की तो समाज, ते कष्टकरी लोक यांच्याकडे पाहून आज कोणता संदेश घेऊन जातात याच्याकडे मला वाटतं सगळ्यांचं लक्ष आहे. बरोबर, धन्यवाद संजय उन्हाळे तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आपले प्रतिनिधी सुशील थोरात देखील आपल्यासोबत फोन लाईनवरून उपस्थित आहेत. सुशील, पंकजा मुंडे यांना धरण्यात आलेला आग्रह की तुम्ही गडावरतीच भाषण करा, सध्या पंकजा मुंडे कुठे आहेत? समर्थकांना त्यांनी भावनिक आवाहन देखील केलं, शांत राहण्याचं देखील आवाहन पंकजा मुंडेंनी केलं. सध्या पंकजा मुंडे कुठे आहेत? भाषण नक्की कुठे होणार? गडावरतीच पंकजा मुंडे करणार का गडाच्या पायथ्याची ज्या ठिकाणी त्यांना परवानगी दिलेली आहे त्या ठिकाणी हे भाषण होईल? मयंक, सध्या जर आपण पाहिलं तर आता सर्व जे कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन पंकजा मुंडे सध्या खाली जिथे प्रशासनाने परवानगी दिलेली आहे त्या ठिकाणी त्या चाललेल्या आहेत. एक रथ बनवलेला आहे, रथामध्ये पंकजा मुंडे आणि त्यांच्या बहीण ज्या खासदार आहेत प्रीतम मुंडे, या दोघी त्या रथावर सवार झालेल्या आहेत. आणि सर्व कार्यकर्त्यांना घेऊन सध्या आता ते गडाच्या खाली जातात की जिथे सध्या त्यांची जिथे सभास्थळ प्रशासनाने दिलेले आहे त्या ठिकाणी ही सभा होणार आहे. आणि तिथेच ते सर्व जे कार्यकर्ते आहेत किंवा आज जे समाज बांधव इथे आलेले आहेत त्यांना ते संबोधित करणार आहेत. मयंक, सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे सुशील, या ठिकाणी पंकजा मुंडे आणि महंत या दोघांच्या वादामुळे कुठेतरी थांबवण्यात आलं सामान्य भक्तांना भगवान बाबांच्या दर्शनापासून. प्रथा गेले कित्येक वर्षाची होती, ही आज मोडून काढली या दोघांच्या अंतर्गत वादामुळे. निश्चित मयंक, म्हणता येईल तसं. कारण जर आपण पाहिलं तर पंकजा मुंडे जेव्हा इथे दर्शनासाठी निघाल्या होत्या गडाच्या खालून, तेव्हा इथे जवळजवळ अर्धा तास भक्तांना इथे अडवण्यात आलं होतं. त्यामुळे निश्चितच एक रोष महंतांवर सुद्धा आहे, इथलच्या गावकऱ्यांचा किंवा इथलच्या भक्तांचा, की आतापर्यंत ही परंपरा कधी खंडित झालेली होती. आणि आतापर्यंत सामान्य जो माणूस होता तो गोपीनाथ भगवान गडावर येऊन भगवान बाबांचं दर्शन घेऊन जात होता. मात्र ही परंपरा खंडित केल्याचं सर्व खापर इथलचे गावकरी असतील किंवा इथलचे भक्त असतील सर्व ते महंतांवर फोडत आहेत. कारण आतापर्यंत एवढा मोठा वाद कधी झाला नव्हता. आतापर्यंत गोपीनाथ मुंडे असतील किंवा आता पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे असतील यशवंतराव चव्हाण हे सुद्धा इथे येऊन भाषण करून गेलेले आहेत. मात्र पंकजा मुंडेंनाच का नाकारण्यात आलं हाही प्रश्न आता भक्तांमधून विचारण्यात येत आहे. माय पण सुशील, सध्या तिथे काय परिस्थिती आहे? लाखोंच्या संख्येने जनसागर तिकडे जमा झालेला आहे, लाखो कार्यकर्ते जमा झालेले आहेत पंकजा मुंडेंचे. पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. गोंधळ करू नका असं जरी म्हटलं तरी कार्यकर्ते कुठेतरी आक्रमक आहेत आणि पोलिसांचंही ऐकत नाहीयेत.
निश्चितच मयंक बरोबर आहे. पोलिसांवर मोठा रोष इथं कार्यकर्त्यांनी व्यक्त केला होता, कारण पोलिसांनी अडवलं होतं आतमध्ये भगवानगडाच्या आतमध्ये जायला. एवढा एकाच वेळेस असंख्य कार्यकर्ते जेव्हा इथे जमले होते, हजारो कार्यकर्ते जेव्हा जमले होते, तेव्हा पोलिसांनी रोखलं होतं. फक्त गोपीनाथ पंकजा मुंडे यांनाच आतमध्ये प्रवेश दिला होता. तेव्हा बाहेर थोडी बाचाबाची झाली, थोडी पळापळी झाली. पोलिसांनी थोडा सौम्य लाठी चार्जही इथं केलाय भक्तांवर. मात्र आता सध्या परिस्थिती आटोक्यात आहे आणि आता सर्व जे भक्त आहेत ते सर्व सभास्थळाकडे रवाना होत आहे, कारण त्यांना पंकजा मुंडे आता काय संदेश देणार किंवा काय कानमंत्र देणार यासाठी सर्व कार्यकर्ते आता पुन्हा एकदा सभास्थळाकडे रवाना होताना दिसत आहेत. म्हणजे जी परिस्थिती काही वेळापूर्वी होती, जो रोष कार्यकर्त्यांचा होता, पोलिसांनी जो लाठीचार्ज केला, तशी आता काही परिस्थिती नाही, कुठेतरी तणावग्रस्त परिस्थिती निवळलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. निश्चित मयंक आता परिस्थिती निवडलेली आहे, कारण भगवानगड जे तू मेन इथं गड आहे, इथं सध्या आता सुशील आपल्यासोबत उद्धव मोरे देखील आहे, आपला प्रतिनिधी. तू आमच्यासोबत असेच राहा. उद्धव, काय परिस्थिती तुम्ही पाहताय त्या ठिकाणी? तुम्ही स्वतः देखील उपस्थित आहात. पंकजा मुंडे आता सभास्थळी या ठिकाणी रवाना झालेले आहेत, मात्र कार्यकर्ते अजूनही आक्रमक आहेत का? कारण लाखो कार्यकर्ते पंकजा मुंडेंच्या पाठीशी उभे आहेत आज. मयंक सर, खरंय, कारण की कार्यकर्त्यांची भावना तीव्र आहे. जे काही बातम्या मागे सुरू होत्या त्याच्यामुळे जो आहे कुठं ना कुठं पंकजा मुंडे यांनी काल भावनिक जे त्यांच्या माध्यमाशी बोलताना सांगितले की मग मी 2 वेळेस जे आहे ते हे अनाथ झालेली, 2 वेळेस माझा आधार गेलेला आहे. त्याच्यामुळं कुठं ना कुठं कार्यकर्त्यांमध्ये सहानुभूतीची एक लाट निर्माण झाली होती. त्यामुळे जे मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीने भगवानगडावर त्यांची वागणूक होती, ज्या पद्धतीने ते मेळावा घ्यायचे, त्याच पद्धतीने पंकजा मुंडे यांनी देखील मेळावा घेतला पाहिजे अशी एक भावना या ठिकाणी निर्माण झाली होती. मात्र सर्व स्तरावरून मोठमोठे नेते आलेले आहेत, मोठे ज्येष्ठ मान्यवर या ठिकाणी आहे, सर्व स्तरावरून. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, उद्धव, जो शक्ती प्रदर्शन पंकजा मुंडेंनी आज केलेलं आहे बीडच्या राजकारणामध्ये, या शक्ती प्रदर्शनाचा अर्थ काय? कारण बीडमध्ये जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे हे समीकरण त्या ठिकाणचं आहे. दोघेही बहीण भाऊ एकमेकांच्या समोर आहेत. जे शक्ती प्रदर्शन आज पंकजा मुंडेंनी त्या ठिकाणी केलं, या पंकजा मुंडेंच्या शक्ती प्रदर्शनाची गरज होती का आणि का करावं लागलं हे शक्ती प्रदर्शन? उद्धव, शक्ती प्रदर्शन का करावं लागलं पंकजा मुंडेंना? लाखोंचा जनसागर त्या ठिकाणी आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये पंकजा मुंडेंचं शक्ती प्रदर्शन याची गरज काय होती, का करावं लागलं? बहुधा उद्धवचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र आमचे प्रतिनिधी सुशील थोरात जर त्या ठिकाणी असतील तर. सुशील, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे भगवानगडाला एक पार्श्वभूमी आहे. 1995 पासून गोपीनाथ मुंडे त्या ठिकाणी येऊन दरवर्षी भाषण करतायत, पण या वर्षीच पंकजा मुंडेंना थांबवण्यात आलं. या शक्ती प्रदर्शनाच्या मागचा अर्थ काय आहे? शक्ती प्रदर्शनाच्या मागचं नेमकं राजकारण काय आहे? सुशील थोरात आणि उद्धव मोरे आपल्यासोबत पुन्हा एकदा आहे. उद्धव, या शक्ती प्रदर्शनाच्या मागचं नक्की राजकारण काय आहे? पंकजा मुंडेंनी आज जे विराट असं शक्ती प्रदर्शन भगवानगडावरती केलेलं आहे, या शक्ती प्रदर्शनाची गरज होती का आणि या मागचं नक्की राजकारण काय आहे? मयंक सर, खरं तर आपण राज्याच्या राजकारणामध्ये अगदी मंत्रिमंडळाच्या सुरुवातीपासूनच जे आहे ते पंकजा मुंडे यांना टार्गेट केलं जातं अशी कार्यकर्त्यांमध्ये एक भावना आहे. त्यामुळं कुठं ना कुठं स्वतःच्या पक्षामधले असतील आणि इतरही काही लोक असतील ते पंकजा मुंडेंना जाणीवपूर्वक जे आहे ते डवसण्याचं काम करतायत अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये होती. पंकजा मुंडे यांना देखील असं कुठं ना कुठं वाटत होतं. मात्र जनता पंकजा मुंडे यांच्या पाठीमागं कशा पद्धतीने आहे, कशा पद्धतीने किती लोक आपल्या सोबत आहेत आणि किती लोक आपल्या विरोधात आहेत, हेही पंकजा मुंडे यांना तपासायचं होतं. आणि आज या सगळ्या विराट आपण जो मेळावा बघतोय त्याच्यामधून पंकजा मुंडेंच्या समर्थनात मोठं एक शक्ती आहे. ही या निमित्ताने पंकजा मुंडेंनी राज्य सरकारचे मुख्यमंत्री आहेत यांना देखील दाखवून दिले आणि जे त्यांच्यावर विरोध करतायत या विरोधकांनाही त्यांनी या सगळ्या माध्यमातून जो आहे तो धडा दिल्याचं बोललं जातंय. मयंक सर, पण सध्या तिथे उद्धव काय परिस्थिती पाहायला मिळते? पंकजा मुंडेंचं भाषण सुरू झालंय का किंवा कधी सुरू होणार आहे पंकजा मुंडेंचं भाषण? मयंक सर, खरं तर 1:15 वाजता जो आहे तो पंकजा मुंडेंचा रथ जो आहे तो हेलिपॅड वरून भगवानगडाच्या दिशेने गेला होता. मात्र तो गड आता सांगितलं जाते की भगवानगडाच्या दर्शन घेऊन तो रथ जो आहे
तो निघत आहे. मात्र सभा ज्या ठिकाणी मेळावा होणार आहे, ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी मी स्वतः आहे. त्या ठिकाणी आतापर्यंत जवळपास 500 मीटरच्या अंतर. परत एकदा बहुधा उद्धवचा फोन कट झालेला आहे, कारण त्याच्याकडे लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी जनसागर म्हणायला हरकत नाही भगवान गडावरती लोटलेला आहे. कारण ज्या प्रकारे आपण पाहिलं 1995 पासून भगवान गडावरती एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं, कारण गोपीनाथ मुंडेंनी भगवान गडाला वेगळं महत्त्व प्राप्त करून दिलेलं आहे. आणि हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण पंकजा मुंडेंचा जो वाद झाला नामदेव शास्त्रींच्या सोबतचा, हा वाद चिघळत गेला आणि इथपर्यंत हा वाद जाऊन पोहोचला की आज पंकजा मुंडे भगवान गडावरती गेल्या, समाधीचं दर्शन घेतलं. मात्र नामदेव शास्त्रींशी आज पंकजा मुंडेंनी भेटही घेणं टाळलेलं आहे. तर तुम्ही पाहताय ही दृश्य बोलकी दृश्य आहेत. पंकजा मुंडेंच्या मागे ओबीसी समाज या ठिकाणी भगवान गडावरती लोटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. शक्ती प्रदर्शनच पंकजा मुंडेंच्या या एकंदरीतच भगवान गडाच्या दिवसाला म्हणावं लागेल, कारण ज्या प्रकारे शक्ती प्रदर्शन पंकजा मुंडेंनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, राज्याच्या राजकारणामध्ये ज्या प्रकारे चित्र पाहायला मिळत आहे, कुठेतरी मुख्यमंत्र्यांना देखील या शक्ती प्रदर्शनाद्वारे काही दाखवून देण्याचा पंकजा मुंडे प्रयत्न करतायत का, हा देखील प्रश्न यामध्ये उपस्थित होतोय. कारण लाखोंचा जनसागर जनसमुदाय हा आपण पाहतोय सध्या भगवान गडावरती लोटलेला आहे. आणि भगवान गडाचं पहिल्यांदाच असं झालं की समाधी मंदिराचं दर्शन बंद करण्यात आलं, त्यामुळे सामान्य नागरिक सामान्य लोक नाराज झाले. नामदेव शास्त्रींच्या विरोधात त्यांचा रोष आपल्याला पाहायला मिळाला. मात्र सध्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा कार्यकर्त्यांचा दबावानंतरही ज्या ठिकाणी त्यांना परवानगी भाषणाची दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन पोहोचतायत आणि लवकरच पंकजा मुंडे यांचं भाषण त्या ठिकाणी सुरू होईल. गोपीनाथ मुंडे 1995 पासून भगवान गडावरती भाषण करायचे, लोकांना संबोधित करायचे, मात्र अचानक पंकजा मुंडेंना का थांबवण्यात आलं, हा सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न. आणि ज्या प्रकारे संजीव उन्हाळे म्हणाले की नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे या दोघांचाही कुठेतरी इगो या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवरती आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी देखील फारशी काही या ठिकाणी आपण पाहतोय फायदा या मध्यस्थीचा झालाय का, तर काही फायदा झालेला दिसत नाही. कारण कार्यकर्ते अजूनही आक्रमक आहेत. पंकजा मुंडेंनी गडावरतीच भाषण करावं म्हणून कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडेंना गडावरतीच रोखून देखील धरलं होतं. तर उद्धव मोरे आणि सुशील थोरात दोघांचे धन्यवाद. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही दृश्य भगवान गडाची आज शक्ती प्रदर्शनाची दृश्य आहेत. बॅक टू यू ज्योती. तर भगवानगड पंकजा मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री हा वाद कुठेतरी होणार होता हे नक्की होतं. जो वाद आता चिघळलाय, मात्र या दोघांच्या वादात सामान्य भाविकांना त्याचा त्रास होतोय. खूप धन्यवाद मयांक, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण विश्लेषणासाठी.